नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की राहू काळ कशा प्रकारे पाहिला जातो आणि राहू काळ कोणत्या गोष्टींसाठी पाहावा, या राहू काळामध्ये कोणत्या गोष्टी करणे टाळावे आणि कोणत्या गोष्टींचा विचार या राहू काळामध्ये करू नये, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहावा। राहू काळाचा विचार करत असताना अनेक गोष्टी आपल्याला कराव्या की नाही कराव्या याचा प्रश्न पडत असतो। तर राहू काळ का पाहावा यामध्ये पाहत असताना आपण राहू काळामध्ये अनेक शुभ कार्य जर आपण केले तर त्यामध्ये आपल्याला अशुभ फळ किंवा असक्सेस मिळते। त्यामुळे आपण राहू काळामध्ये कोणतेही प्रारंभिक कार्य करू नये, म्हणजेच नवीन सुरुवात करू नये। जर आपण ती सुरुवात केली तर आपल्याला त्यामध्ये विलंब किंवा ते कार्य पूर्ण होण्यास कठीणाई किंवा कष्ट त्या राहू काळामध्ये सुरू केलेल्या कार्यामध्ये येत असतात। त्यामुळे आपण राहू काळामध्ये कोणत्याही नवीन गोष्टी प्रारंभ करू नये। तर कोणत्या गोष्टी प्रारंभ करू नये यासाठी प्रवास, प्रयाण, नवीन व्यवसाय, सरकारी कामे, महत्त्वाच्या मीटिंग या राहू काळामध्ये आपण करू नये। जर या राहू काळामध्ये आपण या महत्त्वाच्या गोष्टी केल्या, म्हणजेच प्रवास केला, प्रयाण केले, नवीन व्यवसाय सुरू केला किंवा सरकारी कामे किंवा महत्त्वाच्या गोष्टी जर या राहू काळामध्ये जर आपण केल्या तर त्यामध्ये आपल्याला अशुभ फळ म्हणून काय मिळते, तर ते कार्य आपल्यापासून विलंबावर जाते। नवीन व्यवसाय हा दीर्घकालीन टिकत नाही, प्रवासामध्ये कष्ट निर्माण होतात। त्यानंतर महत्त्वाची मीटिंग जर असेल तर त्या मीटिंग मधून जे शुभ फळ पाहिजे ते शुभ फळ आपल्याला मिळत नाही। जरी ती मीटिंग सक्सेस झाली, आपल्यासाठी शुभ फळ प्रत भविष्यात ठरत नाही। यापैकी जर गोष्टी करत असताना आपण राहू काळ पाहणे अतिशय आवश्यक आहे। यानंतर राहू काळ कोणत्या गोष्टींसाठी पाहू नये, तर आपल्या घरी विवाह किंवा मंगल कार्य असेल तर त्यावेळी आपण या राहू काळाचा विचार करणे गरजेचे नाही। ज्या दिवशी आपल्या घरी शुभ कार्य आहे, विवाह आहे, मंगल कार्य आहे, त्या दिवशी जर पंचांगामध्ये शुभ दिवस असेल तर त्या दिवशीचा राहू काळ त्या गोष्टींसाठी पाहणे आवश्यक नाही। यानंतर राहू काळ कशा प्रकारे असतो, तर राहू काळ हा रविवारी 4:30 ते 6 वाजेपर्यंत, सोमवारी 7:30 ते 9 वाजेपर्यंत, मंगळवारी 3 ते 4 वाजेपर्यंत, बुधवारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत, गुरुवारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत, शुक्रवारी 10:30 ते 12 वाजेपर्यंत, शनिवारी 9 ते 10:30 वाजेपर्यंत हा राहू काळ असतो। तर या राहू काळामध्ये या गोष्टी करू नये आणि या गोष्टी कराव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। तर राहू काळ हा फक्त सूर्य उदयानंतर आणि सूर्य अस्तापर्यंतच असतो। सूर्य अस्त झाल्यानंतर हा राहू काळ नसतो। फक्त जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच हा राहूचा काळ या वेळेनुसार त्या वारानुसार आपल्याला दिलेला आहे। यामध्ये काही फरक येतो, तर तो कसा, तर स्थानानुसार आपल्याला थोडाफार फरक आपल्याला दिसून येतो। त्या वारी जर तो होरा मागे पुढे होत असेल तर थोडासा फरक आपल्याला जाणून येतो, कारण की प्रत्येक सिटीचा किंवा प्रत्येक शहराचा हा राहू काळ, कारण की सूर्य उदय आणि सूर्य अस्ताचा वेळ हा वेगवेगळ्या शहरानुसार येत असतो। त्यामुळे हा राहू काळ आपल्याला वेगवेगळा दिसून येतो। धन्यवाद। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।